आपला आवाज कोकण 24 तास। पर्यावरण वाचवण्यासाठी झाडे लावणे काळाची गरज असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले। आज झाडाला किती अनन्यसाधारण महत्व आहे, झाडं कुठचे लावली पाहिजे, झाडं कशा पद्धतीने लावली पाहिजे त्याचं मार्गदर्शन देखील अनेक लोक करत असतात। पण याच्यामध्ये मला सगळ्या विद्यार्थ्यांना एक विनंती करायची आहे। आज सकाळीच मला पश्चिम महाराष्ट्रातले काही नेते मंडळी भेटली होती रत्नागिरीमध्ये। ते मला सांगत होते की आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराच्या बाजूला किमान 10 झाडं असली पाहिजेत अशा पद्धतीची एक संकल्पना ही काही शासनाने त्यांना सांगितली नाही, पण स्वतः त्यांनी अंगीकृत केली आणि प्रत्येक ठिकाणी ते झाडं लावतायत, झाडं जगवतायत आणि झाडं वाढवतायत। मी इथं आवर्जून उल्लेख करेन सयाजी शिंदेचा। सयाजी शिंदे अतिशय या वृक्षारोपणामध्ये उजवं काम जर महाराष्ट्रामध्ये कोण करत असते तर ते सयाजी शिंदे करतात। तर सयाजी शिंदेनी मार्गदर्शन केलं म्हणून आपण झाड लावायचं, की आपल्याला वाटतं की आपलं पर्यावरण स्वच्छ राहिलं पाहिजे म्हणून झाड लावायचं, हा विचार देखील विशेषतः सगळ्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे। आणि विद्यार्थ्यांनी एक संकल्प केला पाहिजे की माझ्या घराच्या इथे मी पुढच्या 8 दिवसामध्ये 2 झाडं लावले आणि ते मी जगवेन, ते मी वाढवेन। ही 2 झाडं जर तुम्ही लावली तर तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या आयुष्यासाठी हे चरितार्थाचं देखील साधन होतं, सावली देण्याचं देखील साधन होतं। मुंबई गोवा महामार्गावरील तळेकाटे येथील पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते रस्त्याच्या दूरतर्फी झाडे लावण्याच्या उपक्रमाची सुरुवात उत्साही वातावरणात करण्यात आली। यामध्ये ग्रामस्थ आणि नेते मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या वृक्षाचं लागवड पालकमंत्र्यांच्या सेवेत आहे। दोन ताशे तयार राहा, 2 ताशे जरा जोरदार तयार होऊन जाऊ दे। वृक्षाचं लागवड पालकमंत्र्यांच्या झालेलं आहे। हो फावडे मारले का? हो दादा फावडे मध्ये नसू नका ना। खूप खूप धन्यवाद। त्याच्यासाठी तिथे एक मार्गदर्शन ठेवलेलं आहे। आपण आपल्या सहीनिशी आपल्या शुभेच्छा त्या बाकीच्यांना देता येईल। इथे आलेले आहेत त्यांच्याही संवर्धित होईल, तो वाढेल, त्याची पूर्ण वाढ होईल, त्याची जबाबदारी आम्ही सर्व ग्रामस्थांनी घेतलेली आहे आणि त्यानुसार तयारी पण केली। कोकणचा निसर्ग टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांनी झाडे लावण्याचा संकल्प करावा असे आवाहन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी या प्रसंगी केले। आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचं देखील साधन होतं। आता चरितार्थाच्या झाडावर जर आपल्याला चालवायचं असेल तर त्याच्यातनं उत्पादन देणारी झाडं देखील आपण घराच्या आजूबाजूला लावली पाहिजे आणि तशा पद्धतीची एक यंत्रणा आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून माझ्या मनामध्ये तुम्ही रुजवली की जे विद्यार्थी आहेत, कॉलेजचे असतील, शालेय शिक्षणामधले असतील, त्यांच्या घराच्या बाजूला 2 झाडं लावण्याचा उपक्रम अभिजित साहेब आपण आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू करू आणि महाराष्ट्राला दाखवून देऊ की आमचे शालेय विद्यार्थी, 11वी 12वीतले विद्यार्थी आणि उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी हे निसर्गावर प्रेम करतात आणि आमचा कोकणचा निसर्ग आहे तसा टिकवण्यासाठी आमच्यापेक्षा जास्त पुढाकार आमच्या हजारो लाखो विद्यार्थ्यांनी घेतला आहे। ही एक संकल्पना, नुसती संकल्पना न ठेवता आपण ती प्रत्यक्षात उतरवू। मगाशी कदम साहेब बोलता बोलता असं म्हणाले की शेवटी ही जबाबदारी फक्त शासनाची नाही, ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। ही भावना जेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होईल की माझं गाव स्वच्छ ठेवणं ही फक्त सरपंचाची जबाबदारी नाही, ग्रामसेवकाची जबाबदारी नाही, जिल्हा परिषद सदस्याची जबाबदारी नाही, आमदाराची जबाबदारी नाही, ही माझी स्वतःची जबाबदारी आहे। हे जेव्हा भान आपल्याला येईल त्यावेळीच आपला परिसर स्वच्छ राहील आणि ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो, जागतिक तापमान वाढ, त्याच्यामध्ये वृक्ष लावण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही। यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी उपस्थित ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधत या तळेकाटे ग्रामस्थांनी 4 किलोमीटर महामार्ग दुतर्फ झाडे लावून ती जगवण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले। केवळ रस्ते बांधणे हाच एकमेव उद्देश नाही तर महामार्गाच्या विकासासोबतच निसर्गाचा समतोल राखणे आणि परिसराचे सौंदर्य वाढवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे।
विकास होत असताना पर्यावरणाची हानी टाळणे किंवा ती भरून काढणे तितकेच गरजेचे आहे, असे पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी यावेळी सांगितले. आणि या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी माजी नगराध्यक्ष बंड्या शेठ साळवी, नवनिर्माण हायचे चेअरमन अभिजित हेकशेट्टे, माजी जिल्हा परिषद अक्षय रोहन बने, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, तळकाटे गावचे सरपंच सुषमा बने, प्रांताधिकारी जीवन देसाई आणि शरद कदम यांच्यासह तळकाटे गावचे ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खूप खूप धन्यवाद. सभापती इथे आलेले आहेत त्यांचं मी स्वागत लागेल आपल्याला. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.